सो आज होता बायकोचा वाढदिवस. ती काय आज फिरून आल्याशिवाय गप्प बसणार नव्हती. मग काय, मग काढली गाडी आणि मग निघालो. आजचं डेस्टिनेशन होतं भैरवनाथ सेक्रेड मंदिर. असंच काय तर जी गुगल मॅपला दाखवत होतं साके गावा. मग निघालो, मग कागलमधनं निघाल्यावर काय आपलं लागते पिंपळगाव पुढे गेलो. पिंपळगावनं पुढं सिग्नरलीच्या पुढं काय आपल्याला लागते नदी किनाऱ्यावरनं राईट टर्न घ्यायचा. नंतर जायचं पुढं लागतंय गाव वन्हाळीमध्ये एकदा पोचला. वन्हाळीमध्ये गेल्यावर तुम्हाला साखी गावाचा बोर्ड दिसतेच. तिथनं लेफ्ट टर्न घेतला. मग आगाय काय सिनरी, काय झाडी तिथं तुम्हाला 5 मिनटं थांबून की नाही फोटोशूट करायलाच लागते. असं वातावरण असते बघा, एकदम कडक. फोटोशूट एकदा आवरलं की तिथनं जायचं, स्ट्रेट पुढे गेलं की तुम्हाला कमान दिसतेच. भैरवनाथ मंदिर साके. काय तिथं पोचलो एकदा, आमचं बाळा लगेच उतरल्या तिची नाटकं सुरूच. वाव असलं सुरूच झालं तिचं. तिथनं असं जायचं वर. तिथं एकदा तुम्ही पोचला की अरे बापरे, काय शांतता असत्या, वातावरण है, मन एकदम मंत्रमुग्ध होऊन जाते एकदम. ती फिलिंग तुम्हाला सांगता येत नाही शब्दात. मग तिथनं असं तुम्ही वर गेला थोड्या अंतरावर तुम्हाला दिसतंय इकडं असं मंदिर आहे. आणि डाव्या साईडला बघा, आता काय डाव्या साईडला काय बघा, फक्त धबधबा. हां, आता इथून आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतोय. मंदिराचा गाभारा आणि मंदिर बघा. मंदिरात कायम असे देवाची गाणी सुरू असतात, मन प्रसन्न होऊन जाते. भावांनो, आता तुम्ही फक्त वातावरणाचा आस्वाद घ्या. कसं वातावरण वाटतं फक्त. आणि धबधबा म्हटल्यावर आमची पोरगी ऐकते हवे, शेवटी खेळीच. मग बाळाचं आमचं खेळून झाल्यावर शेवटी आम्ही मग निरोप घेतला आणि मग निघालो आमच्या परतीच्या वाटेवर. भैरोबाच्या नावानं चांगलं.